रामकृष्ण हरी. तर आपण आज सुरू करत आहोत अध्याय 32वा. तर आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की विधवेचा आचार धर्म आणि मृत विप्राला पुन्हा जीवनदान. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र ते नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. तर मग सिद्धयोगी म्हणाला नामदार का श्री क्षेत्र काशी येथे अगस्त्यांच्या आश्रमात देवगुरु बृहस्पतींनी देवांना व ऋषींना पतिव्रतेचे आचार धर्म सांगितले. त्यानंतर त्यांनी सहगमन न करता वैधव्यात राहणाऱ्या स्त्रियांनी कसे राहावे त्यावर विस्तृत निरूपण केले. बृहस्पती म्हणाले पतिनिधनानंतर सहगमन करणे हा साध्वीचा धर्म सांगितलेला असला तरी त्यालाही काही अपवाद आहेत. पती दूरदेशी मेला असेल, ती स्वतः गरोदर असेल, तिला लहान मूल असेल वा स्तनपान करणारे ताने बाळ असेल तर तिने सहगमन करू नये. अशा परिस्थितीत वैधव्य धर्माला अनुसरून आचरण ठेवल्यास तिला पती समेत सहगमन केल्याचे पुण्य लाभते. विधवा स्त्रीने आपण संन्यासिनी आहोत असा भाव ठेवून जीवन जगावे. केशवपन करावे, नित्य स्नान करावे, दिवसातून एकदाच जेवावे, एका धान्याचे भोजन करणे, 3 दिवस उपवास करून 4थ्या दिवशी भोजन करणे, प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत चढत्या क्रमाने म्हणजे प्रतिपदेला 1 घास, द्वितीयेला 2 घास याप्रमाणे भोजन करणे यालाच चांद्रयान व्रत असे म्हणतात. पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करणे अशा प्रकारची व्रतोपासना करावी. जिला शक्ती नाही तिने प्राणरक्षणापुरते एकान्न घेणे, केवळ फलाहार व शाकाहार करणे, केवळ दूध घेणे योग्य आहे. विधवेने पलंगावर निजू नये, मंगल स्नान करू नये, देहमर्दन करून घेणे, तांबूल भक्षण करणे, गंध अत्तर फुले वापरणे या गोष्टी करू नयेत. भगवान विष्णूंची भक्ती करावी, तीर्थयात्रा कराव्यात. सुवासिनी असताना आपल्याला ज्या वस्तू आवडत होत्या त्यांचे ब्राह्मणांना दान करावे. वैशाख माघ व कार्तिक मासात करावयाची स्नान दानादी व्रते करावी. जलकुंभदान, धृतदान, तिलदान आदी दाने करावी. दीपाराधना करावी. वैशाखात पानतस्तांसाठी पानपोळी घालावी. शंकराला अभिषेक करून त्याची पूजा करावी. ब्राह्मणाच्या घरी शक्तीनुसार पाणी पुरवठा करावा. माध्यान्ह काही भुकेलेल्यास अन्न द्यावे. तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांस पादप्रक्षालन करावे, त्यांना गुळ पाणी द्यावे. प्रवासामध्ये उपयोगी पडणाऱ्या छत्री, पात्रदाने, जलपात्र अशा वस्तू द्याव्या. पतिप्रित्यर्थ ब्राह्मणांना संकल्पपूर्वक दान धर्म करावा. कार्तिक मासात जव किंवा एकान्न खाऊन राहावे. वांगी, उडीद, मसूर, मीठ, तेल, मध व द्विदल धान्य वर्ज्य करावी. पळसाच्या पानावर पत्रवळीवर जेवावे. कांस्य पात्र वर्ज्य करावे. कार्तिकात धरलेल्या व्रताचे यथाविधी उद्यापन करावे. यावेळी महिनाभर ज्या ज्या वस्तूंचा उपभोग वर्ज्य केला असेल त्या वस्तू ब्राह्मणाला दान द्याव्या. त्याला कांस्य पात्रात तुपाचे दान द्यावे. भूमिशयन व्रत केले असेल तर पलंग दान द्यावा. दूध व दही दान द्यावे. ऐपत असल्यास गोदान करावे. दीपदान करावे. दीपदान फार श्रेष्ठ मानले जाते. माघ मासात महिनाभर सूर्योदयापूर्वी स्नान करावे. माघ स्नानाचे महत्व फार आहे. ब्राह्मणाला तिळाचे लाडू, खजूर, वेलची यांचे दाणे द्यावे. यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी. थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून जळणाचे लाकडे, वस्त्र, घोंगडे अशा वस्तू दान द्याव्या. गृहदान द्यावे. वर्षभराचे धान्य द्यावे. शंकर आणि विष्णूची षोडोपचारे पूजा करावी. शंकराला रुद्राभिषेक करावा. देवळातील दीपमाळ प्रज्वलित करावी. बैलगाडीत बसू नये. चोळी घालू नये. पांढरे वस्त्र नेसावे. पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेत वागावे. विधवा स्त्रियांनी अशा प्रकारे शास्त्रसंमत आचरण केले, व्रते आणि पुण्यकृती केली असतील तर तिचा पती निजकर्माची फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो. तिच्या पुण्याने तो स्वर्गलोकी जातो. साधूने शोकमय ब्राह्मणीला पतिव्रता आणि विधवा स्त्रियांचा आचार धर्म समजून सांगितला व पुढे म्हणाला, मुली तुझ्यामध्ये धैर्य असेल तर सहगमन कर अथवा वैधव्यातील आचार धर्म पाळून कालक्रम न कर. दोहोंचे पुण्य सारखेच आहे. यावर ब्राह्मणी म्हणाली, यतिराज या परग्रामी माझे स्वतःचे असे कोणीच नाही. असे असताना तुम्ही माझे सांत्वन केले, मला उपदेशपर 4 गोष्टी सांगितल्या. मला विधवा म्हणून जगणे झेपणार नाही. मी तरुण आहे, सुंदर आहे. अशा परिस्थितीत लोकनिंदेचे कारण होऊ शकते. सहगमनाचे पुण्य अपार आहे
म्हणून मला पती समवेत जाणे योग्यच वाटते. साधूने तिच्याकडे करुणामय दृष्टीने पाहिले व म्हणाला, मुली, तुझी इच्छा असेल तसेच कर. पतीला आरोग्य प्राप्ती व्हावी म्हणून तू मोठ्या विश्वासाने श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येथे आलीस. पण विधिलिखित काहीच चुकत नाही. ईश्वराची इच्छा असेल तसेच घडत असते. मग दुःख कशासाठी करायचे? हरिश्चंद्राने डोंबाघरी पाणी भरले. अजिंक्य असूनही बळीला पाताळात जावे लागले. रावण दीर्घायुष्य असून सुद्धा कुळासहित नाश पावला. दुर्योधनाचे काय झाले? भीष्म इच्छामरणे असूनही रणांगणात पडले. परीक्षिताला सर्पदंशाने मरण आले. या सर्व घटना काय दर्शवितात? काळाला कोणीही जिंकू शकत नाही, पण गुरुकृपेने विधी लिखित बदलू शकते, एवढे मात्र खरे आहे. ठीक आहे, तू सहगमन कर, पण तत्पूर्वी श्रीगुरूंचे दर्शन घे. साधूने तिच्या भाई भस्म लावले. तिला 4 रुद्राक्ष दिली व म्हणाला, सहगमनापूर्वी 2 रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बांध. एक रुद्राक्ष त्याच्या दोन्ही कानांना बांध. श्रीगुरूंचे पाय धुताना ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणतात ते चरण तीर्थ घे. स्वतःवर शिंपड, पतीच्या देहावरती शिंपड. सुवासिनींना सौभाग्यवाने दे. ब्राह्मणांना द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट कर. श्रीगुरूंची आज्ञा घे आणि मगच सहगमन कर. अशा प्रकारे सर्व गोष्टी नीट समजावून तो तपस्वी साधू निघून गेला. त्यानंतर ब्राह्मणीने काही विद्वान ब्राह्मणांना बोलावले. त्यांच्याकडून प्रेताला प्रायश्चित्त देविले. प्रेतपिंडात्मक कर्म करून घेतले. मग स्नान केले. पितांबर परिधान करून सर्व अलंकार घातले. भाई हळद कुंकू लावले. विप्रांनी प्रेत नीट बांधून ती नदीकाठी नेली. ब्राह्मणी हातात अग्नी घेऊन पतीच्या प्रेतापाशी गेली. त्यावेळी 16 वर्षांची ती पतिव्रता लक्ष्मी सारखी सुंदर दिसत होती. तिच्या दर्शनासाठी गावातील स्त्रिया बहुसंख्येने आल्या होत्या. त्यांनी तिच्या सतीत्वाबद्दल प्रशंसोद्गार काढले. या पतिव्रतेने आपल्या 42 कुळांचा उद्धार केला. देव सर्व स्त्रियांना अशीच सद्बुद्धी देवा, असे लोक म्हणू लागले. काहींनी तिच्या तरुणपणात सती जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली. लोकांनी चिता रचली. मृत ब्राह्मणाचे प्रेत चितेपाशी नेऊन ठेवले. ब्राह्मणीने सुवासिनींना सौभाग्यवाने दिली. गंध, पुष्पे व सुगंधी द्रव्ये दिली. ब्राह्मणांना द्रव्यदान केले. लोकांना अभिवादन केले व म्हणाले, मी माझ्या पती समवेत माझ्या माहेरी जात आहे. भगवान शंकर आणि पार्वती हे माझे मायबाप आहेत. त्यांनी आम्हा दोघांना प्रेमाने बोलाविले आहे. आता या लेकीला निरोप द्या. तिच्यावर तुमचा लोभ असू द्या. यावेळी गावाहून तिच्या बरोबर आलेल्या लोकांना उद्देशून ती म्हणाली, आता आपण परत जा. सासू सासऱ्यांना येथील वृत्तांत सांगू नका, नाहीतर ती दोघी दुःखाने प्राण देतील. त्यामुळे तुम्हाला ब्रह्महत्येचा दोष लागेल आणि आम्ही भीमातिरी श्रीगुरूंच्या सहवासात खुशाल आहोत. श्रीगुरूंच्या दर्शनाने माझ्या पतीचे आरोग्य सुधारत आहे. अजून काही काळ येथे राहावे लागेल असे सांगा. माझ्या आई वडिलांना व आप्तांनाही हेच सांगा. ती निर्वाण वचने ऐकून जमलेल्या सर्वांनाच दुःख अनावर झाले. तेवढ्यात तिला साधूने दिलेल्या रुद्राक्षाचे स्मरण झाले. उपदेशही आठवला. तिने 2 रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बांधली. 2 रुद्राक्षी त्याच्या कानात बांधली व ब्राह्मणांना म्हणाली, मी श्रीगुरूंचे दर्शन करून येते, आज्ञा असावी. ते म्हणाले, सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे, तू लवकर परत ये. त्याप्रमाणे ती श्रीगुरू नरसिंह सरस्वतींचे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाली. त्यावेळी तिच्या बरोबर अनेक लोक होते. मार्गी चालत असताना ती श्रीगुरूंना आर्ततेने धावा करीत होती. श्री गुरुदेव, तुम्ही शरणागतांचे तारणहार म्हणून प्रसिद्ध आहात. म्हणून मी मोठ्या आशेने तुमच्यापाशी आले आहे. माझ्या पतीला आरोग्य लाभेल, मला मुळेबाळे होतील, तुमच्या कृपेने माझा संसार सुखाचा होईल असे कितीतरी मनोरथ मी ओराशी बाळगून होते. पण तुम्ही माझी उपेक्षा केली. ही तुमची सत्कीर्ती बरोबर घेऊनच मी परलोकी जाणार आहे, असे म्हणत ती एक पाऊल पुढे टाकत होती. संगमावर एका अश्वत्थ खाली श्रीगुरू निवांत बसले होते. ब्राह्मणीने सन्मुख जाऊन त्यांचे पाय धरले. गुरुदेवांनी सहज भावाने आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भाऊ. ती चकाकली. ती अशी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, तिने पुन्हा नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरु माऊली म्हणाले, अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. ती वरदायक वचने ऐकून लोकांना हसू आले. ब्रह्मवृंद म्हणाला, स्वामी, या साध्वीचा पती मरण पावलाय. सती जाण्यापूर्वी ती तुमच्या दर्शनासाठी व निरोप घेण्यासाठी आली आहे. मग तुमचा आशीर्वाद खरा कसा होणार? ते बोलणे ऐकून श्रीगुरू म्हणाले, हे तुम्ही काय म्हणता? या ब्राह्मणीचे सौभाग्य स्थिर आहे. हिच्या पतीला मरण कसे येईल? त्या ब्राह्मणाचे प्रेत येथे आणा पाहू. माझा आशीर्वाद कधीच खोटा ठरणार नाही. मला संशय धरू नका. श्रीगुरूंचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य. त्याला उणेपणा कसा येईल? लोकांचे आश्चर्य विस्तारले. आता काय होणार अशी त्यांना उत्कंठा लागली. ते पाहण्यासाठी उत्कंठा लागली. ते प्रेत आणण्यासाठी धावतच निघाली. तोवर श्रीगुरूंची नित्यपूजा करणारे ब्राह्मण आले. त्यांनी गुरुचरणावर रुद्र सूक्ताने
अभिषेक केला, श्रीगुरूंची षोडोपचारे पूजा केली. तेवढ्यात लोकांनी प्रेत आणले, श्रीगुरूंच्या सन्मुख ठेवले. श्रीगुरूंनी ब्राह्मणांना बांधलेली प्रेत मोकळे करण्यास सांगितले. प्रेतावरील वस्त्र दूर करा म्हणाले. त्याप्रमाणे लोकांनी केले. श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी अभिषेकाचे तीर्थ त्या प्रेतावर प्रोक्षण केले. मग श्रीगुरूंनी त्या प्रेताकडे अमृतमय दृष्टीने पाहिले तर काय आश्चर्य, तो मृत ब्राह्मण गाढ झोपेतून जागा व्हावा तसा अंगाला आळोखे पिळोखे देऊन उठून बसला. त्याने भोवताली पाहिले तर आपण नग्न असून अनेक लोक डोळे विस्फाटून आपल्याकडे पाहत आहे. आपली पत्नी आश्चर्य व आनंदाने थक्क होऊन विमूढ अवस्थेत उभी आहे. समोरच एक तपस्वी आणि तेजस्वी यतीश्वर बसला आहे असे दृश्य दिसले. त्याने बाजूस पडलेली वस्त्र अंगावर ओढून घेतली. तो अजूनही संभ्रमात होता. त्याने पत्नीला विचारले, मी कुठे आहे? हे यतिराज कोण आहेत? एवढे लोक येथे का जमले आहेत? मी गाढ निद्रेत होतो, तू मला उठवेले का नाहीस? ब्राह्मणीने घडलेले सर्व प्रकार सांगितले. त्याला विस्ताराने सांगितलं. ते ऐकून तोही थक्क झाला. उभयतांनी श्रीगुरूंचे चरण धरले, त्यांची अपार स्तुती केली. ते ऐकून श्रीगुरू प्रसन्न झाले. म्हणाले, तुमचे पूर्वीचे सर्व दोष नष्ट झाले आहेत. आता सुखात आनंदात ऐश्वर्यात जगा. तुम्हाला सुलक्षणी व दीर्घायुष्य असे 8 पुत्र होतील. तो चमत्कार प्रत्यक्ष पाहिलेले लोक अक्षरशः भारावून गेले. त्यांनी श्रीगुरूंचा मोठा जय जयकार केला. त्यांना निरांजनांनी ओवाळले, त्यांना वंदन केले, त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. त्या लोकांमध्ये एक ब्राह्मण शंकेखोर होता. त्याने श्रीगुरूंना विचारले, स्वामी, माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झालाय, कृपया त्याचे निवारण करावे. विधिलिखित कधी बदलता येत नाही असा वेद शास्त्रे व पुराणांचा दाखला आहे. या विप्राला दिवसा मरण आले होते. मृत्यू अपघाती वा अपमृत्यू स्वरूपाचा नव्हता. मग हा पुन्हा जिवंत कसा झाला? याच्या बाबतीत ब्रह्मलिखित मिथ्या कसे ठरले? श्रीगुरू म्हणाले, अरे, ब्राह्मणीचे दुःख पाहून मला अपार करुणा आली. तिच्या विश्वासाने माझ्या आश्रयात आली. तो सार्थ करणे आवश्यक होते. भक्तांचे रक्षण करणे हेच माझे ब्रीद. म्हणून मी ब्रह्मदेवाला विनंती करून या विप्राच्या पुढील जन्मातील 30 वर्षे उधार मागून घेतले आहेत. पुढील जन्मातून त्याची तेवढी 30 अर्थात तेवढे आयुष्य कमी होईल. गुरुदेवाने उत्तर ऐकून सर्व लोक थक्क झाले. श्रीगुरूंचे सामर्थ्य किती आगाध आहे याची त्यांना जाणीव झाली होती. श्रीगुरूंना वंदन करून ते आनंदाने आपापल्या घरी गेले. या घटनेमुळे श्रीगुरूंची चहूकडे कीर्ती झाली. त्या ब्राह्मण दाम्पत्याने संगम तीर्थावर स्नान केले, विप्रांना अपार दान धर्म केला. सूर्यास्तानंतर ती दोघे दर्शनासाठी मठात आली आणि तेथे श्रीगुरूंची पूजा केली. मठात अन्य भक्तही होते. त्यांनी स्तुती स्तोत्रे म्हणून श्री गुरुदेवांची आरती केली. अध्याय 32 समाप्त. लवकरच आपण अध्याय 33 घेऊन येत आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. राम कृष्ण हरी.